आज आपण इलेक्ट्रॉनिक डिस्प्लेसमेंट हा पार्ट पाहणार आहोत. इलेक्ट्रॉनिक डिस्प्लेसमेंट इज नथिंग बट मूवमेंट ऑफ इलेक्ट्रॉन थ्रू कोव्हॅलेंट बॉन्ड. कोव्हॅलेंट बॉन्ड थ्रू इलेक्ट्रॉनची मूवमेंट होणार आणि त्या ठिकाणी पोलरायझेशन होणार आहे. त्या बॉन्डचं पोलरायझेशन इज नथिंग बट फॉर्मेशन ऑफ पॉझिटिव्ह अँड निगेटिव्ह चार्जेस इन द कंपाऊंड. फॉर एक्झाम्पल हिअर कार्बन अँड क्लोरीन या बॉन्डचं सिग्मा बॉन्डचं पोलरायझेशन होईल. या ठिकाणी काय होणार आहे, इलेक्ट्रॉन्स विच आर प्रेझेंट इन बिटवीन दिस बॉन्ड, ओके, दे आर displaced or they are moved towards the more electronegative atom. As a result, that chlorine get partial negative charge and carbon get partial positive charge. Partial positive and negative charges are formed due to displacement of electrons from less electronegative atom to more electronegative atom. इलेक्ट्रॉन कुणाकडे जातील, जो मोर इलेक्ट्रोनेगेटिव्ह ॲटम आहे त्याच्याकडे इलेक्ट्रॉन शिफ्ट होणार आहेत. Through that sigma bond, that is a covalent bond, this effect is known as inductive effect. या इलेक्ट्रॉनिक डिस्प्लेसमेंट मधला हा एक इफेक्ट आहे. ओके, आपण या ठिकाणी चार इफेक्ट पाहणार आहोत. दिस इलेक्ट्रॉनिक डिस्प्लेसमेंट इज ऑफ फॉलोइंग टाइप्स. मेनली इट इज क्लासिफाइड इनटू टू, इन विच वन इज परमनंट इफेक्ट. ओके, एक आहे परमनंट इफेक्ट अँड सेकंड वन इज अन टेम्पररी इफेक्ट. इन परमनंट इफेक्ट देर आर थ्री. वन इज इंडक्टिव, देन सेकंडली रेजोनन्स ऑब्लिक मेसोमेरिक इफेक्ट, and third one is hyperconjugation, which is also known as no bond resonance. And in temporary effect there is only one, that is electromeric. It is an electromeric effect. तर पहा, इलेक्ट्रॉनिक डिस्प्लेसमेंट सिग्मा बॉन्ड थ्रू झाल्यामुळं किंवा कोव्हॅलेंट बॉन्ड थ्रू इलेक्ट्रॉनिक डिस्प्लेसमेंट झाल्यामुळं या ठिकाणी या प्रकारचे आपण चार इफेक्ट पाहणार आहोत. त्यामध्ये एक परमनंट आहे आणि एक प्रकार आहे टेम्पररी. परमनंटमध्ये हे तीन आहेत, इंडक्टिव्ह, रेझोनन्स अँड हायपर कॉन्जुगेशन. अँड इन टेम्पररी देर इज अन इलेक्ट्रोमेरिक इफेक्ट. तर आपण आता पहिला प्रकार पाहू, इंडक्टिव्ह इफेक्ट. Inductive effect is a permanent effect. It is defined as permanent polarization of a covalent bond due to electronegativity difference of covalently bonded atoms. पहा, सिंपल आहे. परमनंट पोलरायझेशन हा परमनंट इफेक्ट आहे. पोलरायझेशन होतं कोणाचं, कोव्हॅलेंट बॉन्ड. कशामुळं, ड्यू टू इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी डिफरन्स ऑफ कोव्हॅलेंटली बॉन्डेड ॲटम्स. म्हणजे या ठिकाणी जर आत्ता आपण पाहिलेले एक्झाम्पल कार्बन क्लोरीन असेल किंवा कार्बन एक्स बॉन्ड, सी एक्स बॉन्ड, हिअर एक्स इज मोर इलेक्ट्रोनेगेटिव्ह विच विथड्रॉज द इलेक्ट्रॉन थ्रू दॅट सिग्मा बॉन्ड. इलेक्ट्रॉनिक डिस्प्लेसमेंट, that is movement of electrons from carbon to halogen, which results into formation of negative and here positive charges. Such polarization of a covalent bond which is permanent, and this is caused due to difference in the electronegativity, in which one atom having the higher electronegativity and one atom having the lower electronegativity. हा higher electronegative element आहे, ओके, किंवा मोर इलेक्ट्रोनेगेटिव्ह अँड दिस इज लेस इलेक्ट्रोनेगेटिव्ह. ओके, अशा प्रकारे या दोन ॲटममधल्या इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी डिफरन्समुळं त्या ठिकाणी पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह चार्जेस तयार होतात. यालाच आपण इंडक्टिव्ह इफेक्ट म्हणतोय. ओके, सेकंडली, if there is a carbon chain and there is this X atom, okay, now this is the first carbon, first, second, third, fourth, fifth. Okay,
Now this X atom having the higher electronegativity, there is a displacement of electrons, formation of negative and here delta positive. Okay, then there will be the effect will be again on the second carbon which having the lower delta positive charges. The effect is decreases, the magnitude of that inductive effect is decreases as the carbon chain is going to be increases. डेल्टा जास्त लिहिले म्हणजे त्या ठिकाणी तो पॉझिटिव्ह चार्ज काय होतो, कमी होऊ लागला आहे. इथे एक डेल्टा आहे म्हणजे तो चार्ज जास्त आहे. त्यानंतर हे डबल डेल्टा, इट मीन्स द पॉझिटिव्ह चार्ज इज गोइंग टू बी डिक्रीजेस, तो स्मॉलर 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 होत जातोय. हा 3 डेल्टा लिहिला, याचा अर्थ परत तो पॉझिटिव्ह चार्ज काय झाला आहे, कमी झालेला आहे. ओके, द इफेक्ट इज गोइंग टू बी डिक्रीजेस ॲज अ कार्बन चेन इन्क्रीजेस. जशी जशी कार्बनची चेन वाढत गेली तसा तसा इफेक्ट हा कमी होत जातो. अँड आफ्टर थर्ड कार्बन इट इज कन्सिडर्ड ॲज अ 0. या ठिकाणी याचा इफेक्ट हा 0 कन्सिडर केला जातो. ओके, त्या 3 कार्बनपर्यंतच आपण याचा इफेक्ट. याच्यामुळं आपण एक स्टेटमेंट लिहू शकतो, इंडक्टिव्ह इफेक्ट इज इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू द डिस्टन्स. ओके, इंडक्टिव्ह इफेक्ट inversely proportional to distance, that is length of chain. As the distance or the carbon chain increases, the effect is going to be decreases. Then the inductive effect is of 2 types. Inductive effect is of 2 types in which one is a positive inductive effect, that is plus I, and secondly it is a minus I effect. Positive inductive effect, this one is positive inductive effect, and secondly it is a negative inductive effect. Negative inductive effect. तर पहा, यामधला पहिला जो प्रकार आहे पॉझिटिव्ह इंडक्टिव्ह इफेक्ट प्लस आय इफेक्ट. आता प्लस आय इफेक्ट कशाला म्हणायचं, जे ॲटम्स किंवा ग्रुप ऑफ ॲटम्स कार्बनकडे इलेक्ट्रॉन देतात, those atoms or group of atoms which gives electrons or which donate electron to the carbon atom is known as plus I groups, and the effect is known as plus I effect. ओके, जे कार्बनला इलेक्ट्रॉन देणार आहेत त्या ॲटमला किंवा त्या ग्रुपला आपण प्लस आय ग्रुप्स आणि त्या इफेक्टला म्हणू प्लस आय इफेक्ट. याच्यामध्ये एक ऑर्डर आहे, या ऑर्डर आपल्याला लक्षात ठेवायच्या आहे जेणेकरून आपल्याला ते ॲप्लिकेशनमध्ये त्याचा उपयोग होईल. हिअर द ऑर्डर इज मायनस the bond and here O minus, then C double bond O minus. Okay, and then here tertiary carbon, that is carbon attached to other 3 carbon, that is a tertiary carbon, like this is an tertiary. Okay, R maybe R dash and R double dash, this is a tertiary. Then secondary RCH, here this is R dash, this is secondary. Primary, that is RCH2, this is primary. Then tritium, deuterium and proton. ही याची ऑर्डर असेल. सगळ्यात जास्त इलेक्ट्रॉन कार्बनकडे देणारा ग्रुप कुठला असेल, O मायनस. आता आपण असा विचार करतोय, कार्बनला जर ऑक्सिजन अटॅच असेल तर तो कार्बन कडून इलेक्ट्रॉन घेतोय म्हणजे मायनस आय ग्रुप असायला पाहिजेत. ओके, पण या ठिकाणी हा O मायनस असल्यामुळं तो काय झालाय, सिंपल जर या ठिकाणी OH असता तर इलेक्ट्रॉन विथड्रॉज केला असता, इलेक्ट्रॉन त्यांनी कार्बन कडून काढले असते, त्या ठिकाणी तो मायनस आय ग्रुप झाला असता. पण या ठिकाणी काय आहे, कार्बनला ऑक्सिजन अटॅच आणि त्या ऑक्सिजनवर काय आहे, निगेटिव्ह चार्ज. निगेटिव्ह चार्ज मीन्स द इलेक्ट्रॉन डेन्सिटी इज गोइंग टू बी इन्हान्सेस. त्या ऑक्सिजनवर इलेक्ट्रॉन डेन्सिटी वाढलेली आहे. ऑलरेडी देर आर लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन्स अँड देर इज 1 एक्स्ट्रा निगेटिव्ह चार्ज.
means there is a electronic enhancement due to that it donate the electron to carbon. ओके, हा काय करतो, कार्बनलाच इलेक्ट्रॉन देतो, त्यामुळं हा काय आहे, प्लस आय ग्रुप आहे आणि हा इफेक्ट प्लस आय इफेक्ट. तसंच या ठिकाणी इलेक्ट्रॉन डेन्सिटी या ऑक्सिजनवर जास्त आहे, त्यामुळं तो काय करतोय, कार्बनकडे इलेक्ट्रॉन देतोय. प्लस आय आणि मायनस आय हे कशावर ठरतं, आपला जो सेंट्रल ॲटम आहे त्या ॲटमनुसार दुसरा ॲटम इलेक्ट्रॉन विथड्रॉ करणार आहे का तो इलेक्ट्रॉन डोनेट करणार आहे, त्यावर डिपेंड ठरतं की तो मायनस आय ग्रुप आहे का प्लस आय ग्रुप. ओके, याच्यामध्ये फक्त पोलरायझेशन ऑफ कोव्हॅलेंट बॉन्ड होतं आणि कशामुळं, इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी डिफरन्स. आणि इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी डिफरन्स आपण कसा करतो, दोन ॲटमला कम्पेअर करून, पहिल्या ॲटमपेक्षा दुसरा ॲटम इलेक्ट्रो पॉझिटिव्ह आहे का निगेटिव्ह आहे. इलेक्ट्रॉन निगेटिव्ह असेल तर इलेक्ट्रॉन विथड्रॉ करेल आणि इलेक्ट्रो पॉझिटिव्ह असेल तर इलेक्ट्रॉन डोनेट करेल. पण काही केसमध्ये असं ज्यावेळेस त्यामध्ये इलेक्ट्रॉनची डेन्सिटी जास्त असणार आहे. ओके, आता कार्बनपेक्षा जरी तो मोर इलेक्ट्रोनिगेटिव्ह असेल तरी पण ऑक्सिजन हॅविंग द हायर इलेक्ट्रॉन डेन्सिटी, दॅट्स वाय इट डोनेट इलेक्ट्रॉन टू द कार्बन ॲटम. तो कार्बनला काय करेल, इलेक्ट्रॉन डोनेट करेल. तसाच या ठिकाणी हा CO मायनस इलेक्ट्रॉन डोनेट करेल. तसाच हा टर्सरी जास्त करेल सेकंडरीपेक्षा, सेकंडरी प्रायमरीपेक्षा, त्यापेक्षा ट्रिटियम, ड्यूटेरियम अँड प्रोटॉन. आता याचा अटॉमिक नंबर सेम आहे पण साईजनुसार इट इज मोर इलेक्ट्रॉन डोनेटिंग. ट्रिटियम इज मोर इलेक्ट्रॉन डोनेटिंग दॅन ड्यूटेरियम अँड ड्यूटेरियम इज मोर दॅन प्रोटॉन. तर आपण प्लस आय ग्रुपचं ज्यावेळेस कंपॅरिझन करणार आहोत त्यावेळेस ही ऑर्डर लक्षात ठेवायची. सेकंडली मायनस आय इफेक्ट और निगेटिव्ह इंडक्टिव्ह इफेक्ट. Negative inductive effect, those atoms or groups which withdraws electrons away from carbon, okay, that groups are known as minus I groups and the effect is known as minus I effect or the negative inductive effect. आता याच्यामध्ये कुठले ग्रुप असतील, N नायट्रोजन NF3, that is nitrogen having the positive charge and there is one bond. नायट्रोजनला इलेक्ट्रॉन विड्रॉईंग परत अटॅच झाला आहे फ्लोरीन. ओके, इकडे जरी तो कार्बनला अटॅच असेल तर नायट्रोजनला फ्लोरीन आणि त्यावर पॉझिटिव्ह चार्ज झाला आहे. इलेक्ट्रोनिगेटिव्ह ॲटमवर पॉझिटिव्ह चार्ज असेल तर तो इमिडिएटली काय करतोय, परत इलेक्ट्रॉन स्वतःकडे घेण्याचा प्रयत्न करतोय. ओके, इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी इज नथिंग बट टेंडन्सी टू विथड्रॉ द इलेक्ट्रॉन टुवर्ड्स इटसेल्फ. त्याची ती नॅचरल टेंडन्सी आहे की इलेक्ट्रॉन स्वतःकडे विड्रॉ करण्याची. NF3 having higher minus I effect as compared to NR3 positive which having higher than NH3 positive. Okay, and then NO2, then CN, then CHO, then aldehyde, then ketone, then acid. After acid there is halogens, that is fluorine, chlorine, bromine, iodine. Fluorine having higher electron withdrawing power. After that fluorine, chlorine, bromine, iodine. After that there is OH group. Okay, after that carbon carbon triple bond. Okay, carbon carbon triple bond, and then it having little but similar, that is NH2, which having again similar to the phenyl ring, that is carbon carbon double bond of phenyl, and then carbon carbon double bond. This is the order of minus I. अशा प्रकारे मायनस आय ग्रुप या ठिकाणी असतील, मायनस आय इफेक्ट असेल. हा इफेक्ट आपला लक्षात ठेवायचा. हे ग्रुप्सची ऑर्डर जी आहे त्यानुसार तुम्हाला मी जसं आत्ता सांगितलं की कार्बनला या ठिकाणी सपोज NF3 आहे, पॉझिटिव्ह चार्ज आहे, ऑलरेडी याच्याकडे पॉझिटिव्ह चार्ज असल्यामुळे तो काय करणार आहे, जास्तीत जास्त इलेक्ट्रॉन विड्रॉ करेल, कारण नायट्रोजनकडून फ्लोरीन विड्रॉ करणार आहे. ॲज कम्पेअर टू सिम्पल NH2, हा NH2 असेल, NH2 पेक्षा NH3 प्लस पॉझिटिव्ह चार्ज असेल तर तो जास्तीत जास्त इलेक्ट्रॉन विड्रॉ करेल. अँड दिस इज द ऑर्डर फॉर मायनस आय इफेक्ट. ओके, तर अशा प्रकारे हा आपला इंडक्टिव्ह इफेक्ट आहे.
polarization of covalent bond, okay, formation of positive negative charges, and then it is a distance dependent. As the distance increases, the effect is going to be decreases. After third carbon it is 0, okay. Then inductive effect is of two types, plus I and minus I, okay. Here plus I groups order O minus CO in tertiary, secondary, primary, tritium, deuterium, proton, and minus I effect here NF3 plus, NR3 plus, NH3 plus, NO2, CnCHO, CO, COOH, chlorine, chlorine, bromine, iodine, OH, triple bond, NH2, phenyl, and then carbon carbon double bond. And remember, it operates through only sigma bond. It is important one, operates through only sigma bond, through only, it is very important. सिग्मा बॉन्ड थ्रू ऑपरेट होतो, यामध्ये पाय बॉन्ड चालत नाही आहे, सिग्मा बॉन्ड थ्रू होतो. अँड इट इज अ परमनंट इफेक्ट. याचे जे काही आता अप्लिकेशन्स आहेत, हे अप्लिकेशन आता आपण पुढच्या लेक्चरमध्ये पाहणार आहोत.